अहिल्यानगर पोलीस दलाच्या माध्यमातून अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम याची सुरुवात झालेली आहे। देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आवाहन केलं। आव्हानाला अतिशय सकारात्मक प्रतिसाद देत राज्यातील सर्व राज्यात पहिल्यांदाच अहिल्यानगरमध्ये हे अभियान सुरू झालेले आहे। शेवटी समाज माध्यमामध्ये आणि समाजामध्ये एवढा सुळसुळाट या अंमली पदार्थाचा झालेला आहे आणि थेट देशाच्या पंतप्रधानांनी आवाहन केलं, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं। त्यानंतर निश्चितच सर्वांची जबाबदारी बनते की अशा पद्धतीचे इनपुट्स आणि सर्व रिपोर्ट आल्याच्या नंतर शेवटी आपली भविष्यातील पिढी ही बिघडू नये, भविष्यातील पिढीच्या त्यांना वाईट सवयी लागू नये, त्याच्यापासून दूर राहिल्या पाहिजेत। आणि त्याच्यामुळे ही चळवळ, ही मोहीम सर्वांनी मिळून हाती घेतल्याच्या नंतर निश्चितच आपल्या भविष्यातील आदर्श पिढी घडू शकते, त्यांचं भविष्य चांगल्या पद्धतीने होऊ शकतो। ते कुटुंबाचेच फक्त भविष्य नाहीये, तर ते आपल्या जिल्ह्याचं भविष्य, आपल्या राज्याचं भविष्य आणि आपल्या देशाचं देखील भविष्य आहे। आणि हे नवोदित कमी वयातले विद्यार्थी दशेमध्ये त्यांना कुठलीही उमज नसल्याने त्यांच्याही बाब निदर्शनास आणून देणं आवश्यक आहे। त्यामुळे प्रशासनाने ही मोहीम हाती घेतलेली आहे आणि त्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एम सुदर्शन यांनी पुढाकार घेतला। सगळ्याच प्रशासनाने त्याला पाठिंबा दिलेला आहे। मला वाटतं जिल्ह्यामध्ये निश्चित स्वरूपामध्ये ही मोहीम यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही।